नेकलेस सोन्याचा आहे? हे अगं आई, सोन्याचा कुठला आहे? साधं खोटा आहे. खोटा. खोटा आहे? दे, आपल्या ज्वेलरकडनं खरं खोटं करून घेते. दे. कांता, ती म्हणते तर असेल खोटा. डोम कावळ्याची नजर आहे माझी. हे बघितलं? दिसतंय? ट्रेडमार्क आहे याच्यावर. अगं आई, हे बघ, तुला माहितीये का काही? हे बघ, इमिटेशन ज्वेलरीवर सुद्धा आजकाल असा ट्रेडमार्क असतो. आई बाप काय मूर्ख समजतेस तू? काही सांगून फसवायला? कांताबास, आता हा विषय वाढवू नये असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही वाढवत, पण नंतर निकाल लावणार मी याचा. ठीक आहे, ह्याचं नाव गणेश, अमेरिकेत राहतो. मुंबईत 2 फ्लॅट आहेत. तुझ्यासाठी फायनल करायचं ठरवलंय त्याला. तुला विचारून कार्यक्रम ठरवणार आहोत दाखवण्याचा. बघ आणि सांग कधी ते. मी तू पसंत केलेल्या कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाहीये. प्राची, आता बोला. तोंडावर तुकडे केले या फोटोचे. कसला माज आहे हो या कार्टीला? तिचं काहीतरी चाललंय जे ती आपल्यापासून लपवते. हे बघ, हे सगळं शांतपणे सुद्धा बोलता आलं असतं. नाही येत मला असं शांतपणे बोलता. तरी आवरलं स्वतःला आता. तुम्ही नका सोक्ष मोक्ष कसलाही लावू. नेकलेस, साडी कशाचाही लावू नका. मी छडा लावणार. काहीतरी आहे. कांता, पक्याने दिलेली साडी आणि नेकलेस घेऊन प्राचीने खूप मोठी चूक केली. वृंदा, काय झालं? हे बघ, तुझा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. तुला सगळे पेपर्स खूप छान जाणार आहेत. तू अजिबात काळजी करू नकोस. मी सांगतो ना तुला. तू कशाला एवढी तू प्राचीला साडी घेऊन दिलीस? अरे असं प्रश्नचिन्ह काय उमटवतोस चेहऱ्यावर? सांग की, तू साडी घेऊन दिलीस की नाही? हो हो आई, म्हणजे प्रसादनेच प्राचीला साडी दिली आणि माझ्यासाठी पण बरंच काही घेतलंय त्यांनी. आणि हार? तू सोन्याचा हार घेऊन दिलास होय रे तिला? हा? नाही आई, तो नेकलेस माझाच आहे. मीच तिला म्हटलं साडीवर छान दिसेल म्हणून घाल. प्रसादनेच घेऊन दिला होता मला. होय काय? पण मग प्राची माझ्याशी खोटं का बोलली? तो हार खोटा आहे म्हणून सांगायचं ना, तू दिलायस म्हणून. मी काय मागणार नव्हते परत. हे काय काय घेतलंय बघू? हात आहेत. कोण घालणार आहे हे? ही? हो, कारण परीक्षेला तेच चांगलं आहे. अरे पण लग्न झालंय बाबा तिचं. मग लग्न झालेल्या मुली सलवार कमीज घालत नाहीत?
नाही घालू शकते, पण आपल्या चोरगेंच्या घराण्यात चालेल का? आपल्या नातेवाईकांनी उद्या बघितलं वगैरे तर? कुठल्याच परिवारात कुठलीच आई मुलाचे पाय नाही ओढत, षडयंत्र नाही रचत. पण ह्या घरात हे झालंय ना. असं म्हणतोस? वा. मग आता काय? तिला जर आवडत असेल तर मग मी काय म्हणणार बाप्पा. काय भानगड आहे ही? हा? हे बघ प्रसाद, मी आता तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. मी प्लीज तुला सगळं काही माझ्या परीक्षेनंतर सांगेन, नक्की सांगेन. प्लीज आता मला अभ्यास आहे, मी अभ्यासाला बसते. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी परीक्षा होईस तोपर्यंत आईच्या कुठल्याही भांडत पडायचं नाही. अहो अहो चहा. या चहाच्या ऐवजी ना विषाचा पेला आणून दे मला. काय तुम्ही जीव घेऊ द्यायचा विचार करता की काय? तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होणार? अलंकार कोणाला बाबा म्हणून हाक मारणार? पांढऱ्या साडीत आणि गुंड कपाळात मी चांगली नाही दिसणार हो, आणि माझ्याकडे पांढरी साडी सुद्धा नाहीये. प्लीज तुम्ही असा विचार करू नका प्लीज. तुझ्या आईने तुझं लग्न माझ्याशी लावून देऊन ना मला जन्माची अद्दल घडवलेली आहे. आता आईने काय केलं? तुझ्या आईने ना आपल्याला बरोबर सापळ्यात अडकवलंय. तिला जे हवंय ते आपण केलं नाही तर ती आपल्या घराच्या बाहेर काढणार, आणि तिला जे हवंय ते आपण केलं आणि आपण जर का पकडले गेलो तर प्रसाद आणि बाबा काय आपल्याला घरात ठेवणार नाहीत. एकंदर काय तर आपल्याला या घराच्या बाहेर पडावं लागणार. मग आपण आईचं ऐकूयात ना. आईचं ऐकलं तर आपलं आजचं जाणं उद्यावरती ढकललं जाईल एवढंच. कसं आहे ना, वृंदाच्या परीक्षेत तिची पुस्तकं चोरणं एकतर सोपं नाहीये, आणि कोणी पुस्तकं चोरली हे शोधणंही अवघड नाहीये, बरोबर? म्हणून आई ते काम स्वतः करत नाहीये. पक्क्याच्या बाबतीत तिने जे काय केलं ना तेच ती इथे करणार. कानावरती हात ठेवून पक्क्याची सुपारी तिने दिली होती, पण ब्लेम कोणावरती आला? माझ्यावरती. ती राहिली नामा निराळी, नाही का? वृंदाच्या बाबतीत सुद्धा ती आपलाच बळी देणार. मग आता आपण काय करायचं? काय करायचं ह्याचाच विचार करतो मी. सुवर्ण, कसं आहे ना की आता आपल्याला घराच्या बाहेर पडणं परवडणार नाही, म्हणून आपण ना आता शक्कल लढवायची. सासूबाईंच्या पण गुडबुकात राहायचं आणि सासरीबुवांच्या सुद्धा. कसं आहे ना सुवर्णा की सासूबाईंना म्हणजे तुझ्या आईला असं वाटलं पाहिजे की आपण तिच्या बाजूने आहोत, आणि सासरेबुवांनाही असं वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या बाजूने आहोत. मग आपण नक्की कोणाच्या बाजूने आहोत? आपण आपल्याच बाजूने राहायचं. आणि कसं साध्य करणार आहात तुम्ही? तोच तर विचार करतो. प्रसाद, चहा घेऊन टाक आणि गार व्हायच्या आत घ्या, पुन्हा पुन्हा गरम करणार नाही.
कोणात तुम्ही? नाही, तुम्ही इथे काय करताय? माझ्या बेडरूम मध्ये कसं काय आलात तुम्ही? हे बघा, माझी बायको जरी इथे नसली ना तरी आमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, मी सांगून ठेवतोय तुम्हाला. हो का? नाही नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. कारण तुमची बायको इथे यायच्या आतच मी इथून जाईन. हे बघा, तुम्ही हे काय करताय बाई? म्हणजे तुम्ही असं करू नका. बायको जर आली तर प्रसाद, मस्करी करू नकोस ना. खूप सुंदर दिसतेस वृंदा, पण हे मंगळसूत्र नाही सूट होते या ड्रेसवरती. तुला मी सांगितलं होतं ना की परीक्षेला जाताना मंगळसूत्र घालायचं नाही, मग का घातलं? प्रसाद, नाही का का घालायचं नाही पण? अगं, तू एक्झाम सेंटर वरती जाणार, तिकडे भरपूर मुलं येणार, ती तुझ्याकडे बघणार, त्यांना तू आवडणार, आणि मग नंतर जेव्हा ते तुझ्या मंगळसूत्राकडे बघतील तेव्हा त्यांचा हिरमोड होणार आणि मग त्यांचे पेपर खराब जाणार. नको, हे असलं पाप नको आपल्या माथी. अच्छा अच्छा, म्हणजे हे कारण आहे. अजून एक कारण आहे. काय ना, आपलं लव्ह मॅरेज नाही ना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला मला पटवायचंय. नाही प्रसाद, नको. का? अरे आईना नाही आवडणार. हे वृंदा, मी सांगितलेलं तुला ऐकायचंय का आईने सांगितलेलं ऐकायचंय? हा, आणि सांग मला, मंगळसूत्र घातलं म्हणजेच तू माझी बायको झाली असं आहे का? नाही, तसं नाहीये, पण हे बघ कसं आहे ना की ऐक, परीक्षेला जाताना मंगळसूत्र घालायचं नाही. काय ना, तुझी परीक्षा संपायच्या आत मला तुला पटवायचंय. बर, ठीक आहे ठीक आहे, नाही घालणार. प्रसाद प्लीज, चहा नाश्ता घेऊन टाक ना, चहा थंड होतोय. उद्या काय ना, तो थंड जरी झाला आणि तुझा स्पर्श झाला नाही याला की तो लगेच हॉट होईल. तू खरंच खूप हॉट दिसतीयस वृंदा. प्रसाद, अरे कसली भाषा वापरतोयस ही? कसली भाषा म्हणजे? आजकालच्या लग्ना आधीच्या मुलाची भाषा आहे ही, तरुण मुलाची भाषा, हॉट. माहितीये. चला, नाश्त्याला काय केलंय आणा लवकर आता. काही वेगळं केलेलं नाहीये, तेच बनवते तुमची सून. हे घ्या. परत पोहेच? हा, जाऊ दे, मी काहीतरी दुसरं बनवीन, तोपर्यंत चहा घ्या. आयुष्यभर खाणं कधी हिला कधी जमणार आहे का कधी काय आयुष्यात? सकाळ सकाळ का चिडचिड करतेस? तुमची ती कार्टी प्रसाद बरोबर चालली आहे हॉटेलला, त्याला मदत करायला तिला थांबवा. हे बघ, प्राचीला जायचं असेल तर जाऊ देत. तसंही प्रसादला आता मदतीला कोणी नाही, ना लक्ष्मीकांत ना शर्मिष्ठा. घरात बसण्याऐवजी प्राची भावाला मदत करणार असेल ना तर ते बरं आहे ना. हो, तरण्या ताठ्या पोरीचे बाप आहोत ना हो तुम्ही. इथे बसून बोलायला काय जातंय तुम्हाला? तिथे कोण कोण माणसं येतील माहितीये? याशी लग्नाला आलेली तरुण पोरगी, तिला हॉटेलमध्ये पाठवायचं काम करायला बरं दिसतंय? कांता, अगं जरा विचारसरणी बदल तुझी. हा, जग कुठल्या कुठं चाललंय आणि तू कुठल्या जगात वावरतेस अजून? दणका दिला ना तुमच्या प्राचीने की कळेल तुम्हाला मी किती बरोबर बोलत होते ते. त्यातला दणका देणार आहे का? हा, रिकामं डोकं भूताचं घर म्हणतात ना, तसं झालंय तुझं. आणि बघ, प्राचीनं त्या गणेशच्या स्थळाला नाही म्हटलंय ना, पुन्हा तेच स्थळ घेऊन तू काही आता नवं करू नकोस. एवढं चांगलं स्थळ जाईल ना हो आजचं. अगं कांता, कोण कुठली मुलंही हा वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवतात, समोर येईल त्या मुलीच्या गळ्यात माळ घालतात. कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर ना? नाही नाही, हे मुळात अमेरिकेत स्थायिक झालेत, यावरच माझा विश्वास नाही. उगाचच ना तुम्ही नाट लावू नका. विवाह मंडळवाले म्हणतायत ना तसं, ते खोटं कशाला सांगतील? बरं चला, तसंही असेल, पण त्यांच्या स्वभावाचं काय, त्यांच्या रीतीभातीचं काय, ती माहिती आहे आपल्याला. विवाह मंडळवाल्यांना सगळं माहित असतं. पण आपली प्राची ऍडजस्ट व्हायला पाहिजे ना त्यांच्या बरोबर. आपण मुलीचं लग्न का लावून देणार आहोत? तर ती पुढं सुखी व्हावी म्हणून. का आपल्याला जड झाली आहे म्हणून प्राचीला दुसऱ्याच्या गळ्यात बांधायचं? असाच विचार करत बसलो ना, आयुष्यभर घरी बसवावी लागेल तिला. काही घरात बसून ठेवावी लागत नाही. प्राचीचंही लग्न होईल अगदी छान थाटात, ओळखीच्या घरात पडेल, माहिती असलेला मुलगा असेल. माहिती नाही काही नाही, मुलीला परदेशी पाठवायचं लग्न करून, हे तसंही मला मान्य नाही. अहो पण परदेशातला मुलगा असेल तर. हे बघ, चहा गार झालाय बघ, गरम कर जरा. कारण सुटतील विषय टाळायला.
प्राची, हा? इकडे बघ. काल तू आईला सांगितलंस की ही साडी मी तुला घेऊन दिली. हो दादा, ते ऍक्च्युली मी मार्केटमध्ये जेव्हा आपण गेलो तेव्हा मी तुला चांगलं म्हणत होतो एखादा चांगला ड्रेस घे, तर तू नाही म्हणालीस. हो, कारण दादा आत्ता गरजच नाहीये ड्रेसची. मग ही साडी कोणाची? तुझी नाहीये ना? अरे अरे दादा, विसरलास का तू? माझीच साडी आहे ना ही. मी नेसले पण होते 2दा 3दा. मग आईला का खोटं सांगितलंस? अरे दादा, तुला माहितीये ना आई कशी आहे, की कटकट करते ना ती, आणि एकच प्रश्न 4-4दा विचारते. म्हणून मी हा, खरंय तुझं. हा नेकलेस कोणाचा आहे? हा मी भाऊ, भजी कधी येणार? हा, आणतो. आई शपथ, कोण नाही मला, खरंच कोण नाही माझ्यावर प्रेम करणार. पण तुम्ही माझ्या इच्छेचा मान राखला नाही. खरंच वाटत नाही मला तुम्ही माझ्याशी लग्न करायला होकार दिलात. नाही, मी त्या लायकीचा नाहीये, पण खरं सांगतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम, खूप प्रेम. आयुष्यभर मी तुम्हाला सुखात ठेवीन, माझ्या चामडीचे जोडे करून घालीन, कारण एवढं जीव तोडून प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात नाहीत हो. ओके बाई, काय झालं? नाही नाही, काही नाही झालं. अरे दादा, ते वृंदानी यांना ऐकवलं होतं ना सगळं, ते आठवून जरा इमोशनल झाले. बाकी काही नाही. तुम्ही निघा, मी तुमचा निरोप देईन वृंदाला. आणि अजून काही असेल तर माझ्या फोनवर फोन करा, ओके? म्हणजे कसं, तिला अभ्यासात डिस्टर्ब नको ना. तुमचा निरोप मी देईन तिला. हा,